विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नाही का राज्यघटनेचा जो कलम भाग होता आपला, त्याचा भाग 4 घेणार आहोत. नक्कीच तुम्ही जर यापूर्वी जर भाग 1, 2, 3 जर पाहिले नसेल तर नक्की बघा, कारण की तिथे आपण नुसते कलम घेतले नाही तर त्याचे एक्सप्लेनेशनसुद्धा केलं आणि PIQ सहित घेतलेलं आहे. तर नक्की तुम्हाला ते येणाऱ्या एक्झाममध्ये हेल्पफुल ठरू शकते. चला तर पाहू आपण आता कलम 261. कलम 261मध्ये काय म्हटलेलं आपल्याला, केंद्र व राज्याच्या जे सार्वजनिक कृती असते, अभिलेख असते आणि न्यायिक कारवाई. केवळ लक्षात ठेवा, केंद्र व राज्याच्या सार्वजनिक कृती, अभिलेख, न्यायिक कारवाई यांना भारतीय राज्य क्षेत्रात नाही का फुल फेथ आणि क्रेडिट दिले जाईल. फुल फेथ म्हणजे काय, संपूर्ण विश्वासार्हता व प्रामाण्य. हे मराठीत लिहून घे जा, संपूर्ण विश्वासार्हता व प्रामाण्य. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं फुल फेथ क्रेडिट दिले जाईल. हे लक्षात ठेवा, बस इतकंच इम्पॉर्टंट आहे. आता हे सार्वजनिक कृती म्हणजे काय लक्षात ठेव जा, मी असंच सांगतो. सरकारचे जे कायदेकारी कार्यकारी कृती असते त्याला आपण सार्वजनिक कृती म्हणतो. अभिलेख म्हणजे काय, सार्वजनिक अभिलेख कोणतं, ते शासकीय जे गव्हर्नमेंटचे जे पुस्तके रजिस्टर अभिलेख असतात ते. आणि न्यायिक कारवाई म्हणजे न्यायालयाने दिलेले निर्णय किंवा आदेश. एक लक्षात ठेवायचा, एक अपवाद आहे याच्यात. एखाद्या राज्याच्या क्षेत्रात जर दिवाणी कायद्याची अंमलबजावणी इतर राज्यातील न्यायालयांनी करणे गरजेचे असते, दिवाणी. पण फौजदारी कायदे नाही, फौजदारी नाही. लक्षात ठेवा, एखाद्या राज्याचा केवळ दिवाणी कायद्याची अंमलबजावणी करणे इतर राज्याची न्यायालयांनी करणे गरजेचे असते, पण फौजदारी नाही. कारण की फौजदारी कायदे राज्याचे अलग असतात. हे लक्षात ठेवा. इथं आपल्याला जर आला नाही आजपर्यंत प्रश्न 261वर, पण लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, आपला जे महत्त्वाचा प्रश्न आलेला आहे त्या कलम 262मध्ये. तर 262मध्ये बघा, आंतरराज्य नदीच्या पाण्याचा वापर, वाटप आणि नियंत्रण म्हणजे काय, आंतरराज्य नदीच्या पाण्याचा वापर, वाटप, नियंत्रण याबाबत तंटा सोडवण्यासाठी संसदेला कायदा करण्याची तरतूद करण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे जर राज्यामध्ये जर नदीसंबंधी जर विवाद झाला असेल काही, तर त्यामध्ये पाण्याचं किती वाटप करायचं बा दोन राज्यात, त्याचं नियंत्रण कसं ठेवायचं यासंबंधी संसदेला कायदा करण्याचा अधिकार दिलेला आहे. हे लक्षात ठेवा. 262 याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहे, आपण पाहूच. आता यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, यामध्ये आपल्याला 262(1) मध्ये म्हटलेलं आहे. सबकलमसुद्धा लक्षात ठेवा, कारण की त्यात 2च कलम आहे. तर यामध्ये म्हटलेलं आहे की कोणत्याही आंतरराज्य, हे जे आपण बोललो हे कलम 262(1) मधलंच आहे. कोणत्याही आंतरराज्य नदीच्या पाण्याचा वापर, वाटप, नियंत्रण याबाबत विवादाबाबत तरतूद करण्याची तरतूद आहे याच्यात, विवादाबाबत. ही एक 262(1). तर 262(2) मध्ये काय दिलेलं आहे लक्षात घ्या. यामध्ये असं म्हटलेलं आहे की अशा कोणत्याही विवादाबाबतीत, हे जर विवाद निर्माण झाला अशा बाबतीत सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट व इतर कोणतेही न्यायालय, याच्यावर सुद्धा प्रश्न आहे, इतर कोणतेही न्यायालय आपले अधिकार क्षेत्र वापरणार नाही, अधिकार क्षेत्र वापरणार नाही. म्हणजे इथं सुप्रीम कोर्टला सुद्धा बंदी केलेली आहे, हे लक्षात ठेवा 262(2) नुसार. आणि 262(1) मध्ये वाटप, त्या नदीच्या पाण्याचा वापर, वाटप, नियंत्रण कीवर्ड राहील, संसद कायदा करील. आणि 262 मध्ये सर्वोच्च न्यायालयात बंधन मर्यादा टाकण्यात आली की तुम्ही याबाबत कोणताही निर्णय देणार नाही आहे. हे लक्षात ठेवा 262(2) मध्ये. याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहे, आपण प्रश्नसुद्धा पाहून नंतर. लक्षात घ्या, यामध्ये नाही का हे कलम 262(1) आणि 262(2) हे जशाक तसं पाठ करा. आणि यामध्ये नाही का 2 कायदे केलेले आहेत संसदेनं, ते लक्षात ठेवा. पहिला कायदा आहे नदी बोर्ड कायदा. नदी बोर्ड कायदा हे कधीचा आहे, 1956चा. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे. यात लक्षात ठेवा, नदी बोर्ड कायद्यानुसार काय म्हणते, राज्य सरकार नाही का केंद्र सरकारला विनंती करत असते, तेव्हाच करत असते राज्य सरकार केंद्र सरकारला विनंती करणार कशाची, किंवा आंतरराज्यीय नद्याचं तुम्ही जे विवाद निर्माण झाला त्याचे नियमन विकास करा तुम्ही, असं केंद्र सरकारला राज्य सरकार विनंती करू शकते. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा कायदा आहे आपल्याला याच्यात, आंतरराज्यीय नदी
जल विवाद कायदा 1956चा आहे हा. तारखेवर प्रश्न आला, आपण प्रश्न घेऊच. याला इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट ॲक्ट 1956 असं इंग्लिशमध्ये म्हटलं जाते. यामध्ये काय म्हटलेलं आहे माहीत आहे का? आंतरराज्य जे नदी जलविवाद आहे हे जर सोडवायचा असन आपल्याला, तर असा विवाद पहिले चर्चेद्वारे सोडवला जाईल. व चर्चा जर अपयशी ठरली समजा, तर मग काय करीन माहीत आहे का? न्यायाधिकरणाच्या माध्यमातून न्यायाधिकरण स्थापन केले जाईल व त्याच्या माध्यमातून हा विवाद सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. हे एवढं लक्षात ठेवा. आणि या न्यायाधिकरण जे स्थापन केलं असेल त्याचा निर्णय नाही का अंतिम असते आणि बंधनकारक असते. लक्षात ठेवा, अंतिम व बंधनकारक असते. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाता येत नाही. हे लक्षात ठेवा, फार इम्पॉर्टंट आहे. आणि आतापर्यंत आपण जे विवाद पाहिलेले आहे ना, आपण आता डिटेल जाऊ नाही. जे एखादी 8-9 करार पाहिले असेल बघा, गोदावरी जलविवाद, कृष्णा जलविवाद, महानदी जलविवाद, वंशधारा जलविवाद, असे विवाद आहे ना आत्ता झालेले. तर ते याच्यावर प्रश्न आलेले, हेच विवाद होय. त्यामुळे याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. आणि जे आता मी विवाद सांगितले याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. परंतु आता आपल्याला एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा, तर मेन्ससाठी आपण करू नंतर ते. फक्त आता एवढंच लक्षात ठेवा, हे कायदे आणि यामधली तरतुदी. हे 262 कशा संबंधी आहे? आंतरराज्य नदी जलविवाद, हा हे लक्षात ठेवा. 262(1), 262(2) हे लक्षात ठेवा तुम्ही. इम्पॉर्टंट आहे. प्रश्न आल्यावर तुम्हाला ते डायरेक्ट क्लिअर होईल. त्यानंतर बघा, आपल्याला सर्वात महत्त्वाचं कलम आहे 262 आणि 263. इम्पॉर्टंट आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, आंतरराज्य परिषदाबद्दल तरतूद आहे 263. पाठ करा हा. याच्यावर बरेच प्रश्न आहे आंतरराज्य परिषद आणि 262वर. याच्यामध्ये कन्फ्युजन केलं जाते. तर 262मध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला माहीत आहे का? राष्ट्रपती स्थापन करत असते. कोण करत असते? आंतरराज्य परिषद राष्ट्रपती करत असते. कशासाठी करत असते? आंतरराज्य म्हणजे राज्यामधील असते. केंद्र व राज्य किंवा राज्यामध्ये, केंद्र व राज्य किंवा राज्यामध्ये समन्वय साधण्यासाठी नाही का ही परिषद स्थापन केली जाते. आणि ही परिषद कोण स्थापन करते? तर राष्ट्रपती करत असते. हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, याच्यावर प्रश्न डिटेलमध्ये आहे, तो आपण डिटेल घेऊ हा. लक्षात घ्या. आंतरराज्य परिषदेची स्थापना कधी झाली होती? तर लक्षात ठेवायचा 28 मे 1990. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. राष्ट्रपतीच्या आदेशाने झालेली आहे. लक्षात ठेवा, राष्ट्रपती स्थापन करत असते. 28 मे 1990. कलम आहे 263. आणि कोणत्या आयोगाच्या शिफारशीनं? तर लक्षात ठेवायचा सरकारी आयोग यांच्या शिफारशीनुसार 28 मे 1990. पाठ पाहिजे तारीखसुद्धा. आणि यांनीच नाही का सरकारी आयोगानेच एक शिफारस केली होती की आंतरराज्य परिषदेचं नाव काय करा म्हणे माहीत आहे का? आंतरशासकीय परिषद करा म्हणे, अशी शिफारस केली होती. हे लक्षात ठेवा. आपल्याला एक्झाम सरकारी आयोगाची शिफारस फार इम्पॉर्टंट आहे. आपण सरकारी आयोगावर डिटेल व्हिडिओ बनवू आपण. लक्षात ठेवा, आंतरशासकीय परिषद इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा, आपल्याला याच्याबद्दल काय सांगता येईल? आता जे सध्या नाही का राज्यसेवा मेन्सला याच्यावर प्रश्न आलेला आहे की बा याची पुनर्रचना नाही का, याच्यात बदल कधी करण्यात आला आता लेटेस्टमध्ये करंटमध्ये? तर लक्षात ठेवा, 19 मे नाही का 2022ला नाही का याच्यात बदल करण्यात आले. तारीख पाठ करजा. आंतरराज्य परिषदेमध्ये बदल कधी करण्यात आला, पुनर्रचना कधी केली? तर 2022मध्ये केलेली आहे. हे लेटेस्ट लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न विचारू काय? आत्ताच राज्यसेवा मेन्सचा प्रश्न आहे. तुम्ही पाहू आपण असला तर नक्की पाहू. तर बघा, आता याच्यात काय दुसरा प्रश्न कसा होते? याच्यामध्ये जे सदस्य असते याची रचना, या रचनेवर प्रश्न आहे. याची रचनामध्ये लक्षात ठेवा, याचा अध्यक्ष कोण राहते? पंतप्रधान असते. लक्षात ठेवा, पंतप्रधान. याच्यावर प्रश्न आहे की आंतरराज्य परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रपती असते असं देते त्यांनी. अध्यक्ष कोण असते? तर PM असते. आणि सदस्य बघा, सदस्यामध्ये कोण कोण असते? याच्यामध्ये सर्व राज्याचे मुख्यमंत्री असते सदस्य. सर्व राज्याचे मुख्यमंत्री सदस्य असते. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशाचे नाही का, केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री किंवा प्रशासक हे सदस्य असणार. त्यानंतर महत्त्वाचा आहे, कॅबिनेट दर्जाचे मंत्रीसुद्धा सदस्य असतात. कॅबिनेट किती? याच्यावर प्रश्न विचारू शकते. कॅबिनेट मंत्री
दर्जाचे मंत्री सदस्य असतात, 6 कॅबिनेट मंत्री. IMPI इथं 5 टाकू शकते कारण की प्रश्न खूपदा रिपीट आहे आणि त्यांना दुसरं काही माहिती सांगण्यासाठी काही नाही आहे. तर हे 5च्या जागी 6 करीन, 4 करीन, 3 करीन, तर पाठ करायचं 6 आहे कॅबिनेट दर्जाचे मंत्री. आणि हे PM कडून नामनिर्देशित केले जाते. PM नॉमिनेटेड करत असते. हे लक्षात ठेवायचं. आता इतकं जरी आपण सफिशियंट लक्षात घेतलं तरी खूप आहे. त्यानंतर पहा थोडी माहिती सांगतो. याची जे वर्षातून किमान सभा किती झाल्या पाहिजे लक्षात ठेवा. किमान सभा जी आहे याच्यात 3 झाल्या पाहिजे 3 हे लक्षात ठेवा. पहिली सभा जी झाली होती याची 1990ला झाली होती आणि आत्ता जी 11वी झाली होती जुलै समजा 2016 रोजी. लक्षात ठेवा 11वी सभा झाली होती 2016मध्ये. एकमताने निर्णय घेतले जाते. यामध्ये सभा पारदर्शक होतात यांची. लक्षात ठेवा. इतकं जरी इम्पॉर्टंट आहे. आता आपण याच्यावरची नाही का नंतर प्रश्नच पाहू. एवढं जरी तुम्ही केलं फक्त लक्षात ठेवा आंतरराज्य परिषदेची तरतूद आहे कलम 263. राष्ट्रपती स्थापन करते, अध्यक्ष पंतप्रधान असतात आणि मुख्यमंत्री जे असतात याचे सदस्य असतात. इतकं लक्षात ठेवा. बाकी काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. आणि 6 कॅबिनेट दर्जाचे मंत्री सदस्य असतात हे लक्षात ठेवा. ते PM नामनिर्देशित करते. त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला वित्त आयोग. वित्त आयोगावर प्रश्न बरेच आहे आपल्याला, तर थोडक्यात पाहू आपण. बघा वित्त आयोगाची तरतूद आहे कलम 280 मध्ये. कोण करते वित्त आयोगाची स्थापना? तर राष्ट्रपती. प्रत्येक साधारणपणे नाही का प्रत्येक 5 वर्षांनी केली जाते. प्रत्येक 5 वर्षांनी हे लक्षात ठेवा. साधारणपणे दर 5 वर्षांनी केली जाते. कोण करते? तर राष्ट्रपती करत असते. आणि यामध्ये एकूण सदस्य किती असतात? तर लक्षात ठेवा 1+4 म्हणजे एकूण 5 सदस्य असतात. इम्पॉर्टंट आहे. एक अध्यक्ष आणि 4 इतर सदस्य. याची पुनर्नेमणूक होऊ शकते. सदस्याची पुनर्नेमणूक होऊ शकते. IMPIच्यावर प्रश्न आलेले हे फॅक्च्युअल डाटा आहे, पाठच पाहिजे. यांची नियुक्ती राष्ट्रपतीच करतात. हे जी पात्रता असते ना यांची सदस्याची किंवा अध्यक्षाची हे कोण ठरवत असते माहीत आहे का? हे राष्ट्रपती ठरवत नसते, तर संसद कायद्याद्वारे ठरत असते. संसद कायद्याद्वारे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेला आहे. पात्रता तुम्ही पाहून घ्या डिटेलमध्ये. आपल्याला प्रश्न तुम्ही ज्यावेळेस वित्त आयोग पाहाल त्यावेळेस पाहायचं पात्रता. सदस्याच्या निवडणुकीची पद्धत जी असते पात्रता किंवा आपण निवडीची पद्धत हे संसद कायद्याद्वारे ठरते. राष्ट्रपती नाही. इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. आणि जे वित्त आयोग काय करत असते तर केंद्र आणि राज्याच्या दरम्यान जे निव्वळ कर महसूल असते ना याची विभागणी केंद्र आणि राज्यामध्ये करते. निव्वळ महसुलाची जी आहे निव्वळ कर महसुलाची विभागणी केंद्र आणि राज्यामध्ये करण्याचं काम करते. तसेच भारतात संचित जर राज्यांना काही सहाय्यक अनुदानाचे प्रशासक तत्व द्यायचं असेल सहाय्यक अनुदान ते सुद्धा हे करते. आणि राष्ट्रपती काही त्या संदर्भात काही संदर्भित बाबी करत असेल तर ते सुद्धा विचारात घेते. हे इम्पॉर्टंट आहे. आणखी काही थोडंसं सांगतो फॅक्च्युअल डाटा. आपल्या इथं वित्त आयोग आहे ते ऑस्ट्रेलिया देशाच्या धर्तीवर स्थापन झालेला आहे. लक्षात ठेवायचं ऑस्ट्रेलिया या धर्तीवर. त्यानंतर याला अर्धन्यायिक आहे. अर्धन्यायिक संस्था आहे असं विचारू शकते. अर्धन्यायिक संस्था आहे आपले वित्त आयोग. लक्षात ठेवा. यांना नाही का आपण आणखी काय म्हणत असतो माहीत आहे का? भारताच्या राजकोषीय संघराज्यवादाचे संतुलन चाक म्हटले जाते वित्त आयोगाला. भारताच्या राजकोषीय संघराज्यवादाचे संतुलन चाक बॅलेन्सिंग व्हील म्हटलं जाते यांना. फिस्कल फेडरलिझमचं लक्षात ठेवा. बॅलेन्सिंग व्हील म्हणजे संतुलन चाक असं म्हटलं जाते. कधी विचारते कारण की याच्या संबंधी नाही का 1 पेजचीच माहिती आहे आणि वारंवार नाही का रिपीट होतात. आणि जे याची नियुक्ती कोण करत असते तर राष्ट्रपती. आणि अहवाल कोणाला देणार? हे राष्ट्रपतीला देणार. राज्यासंबंधी असतात तर राज्यपालाला देणार. हे लक्षात ठेवा. आणि आपल्या इथं काय म्हणतो आपण 73 व 74 घटना दुरुस्तीमध्ये मग हे राज्यात राज्य वित्त आयोग असते. तर मग ते कोणत्या याच्यात आहे? 243 I आणि Y. 243 Y आणि Y. IY म्हणायचं येईल. ही 73 घटना दुरुस्तीत आहे. हे 74 घटना दुरुस्तीत आहे. एवढं लक्षात ठेवा. हे
वित्त आयोग राज्याचा, आपण ते वाचू मग 73मध्ये, इतकं लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला पहिला वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते लक्षात ठेवा, के.सी. नियोगी. हे इम्पॉर्टंट आहे, भक्कम प्रश्न आलेले आहे. मग संतानम, मग चंदा, असंच लक्षात ठेवायचं, चंदा. मग राजमन्नार, याच्यावर प्रश्न आहे तुम्ही पाय 21,000मध्ये राजमन्नार. पहिलं कोण आहे, के.सी. नियोगी, मग संतानम, मग चंदा, मग आहे राजमन्नार. निस चंदा म्हणायचं, कसं, निस चंदा राजमन्नार, निस चंदा राजमन्नार असं लक्षात ठेवा. हे इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला सांगतो. त्यागी, महावीर त्यागी 5वा आहे. त्यानंतर 6वा काय आहे, रेड्डी, त्यागी रेड्डी असं लक्षात ठेवायचं, ब्रह्मानंद रेड्डी. शेलार 7वा आहे. 7, 8, 9 लक्षात ठेवायचं, 7, 8, 9 शेलार. आपलं जे 8वे फार महत्त्वाचे आहे, यशवंतराव चव्हाण आहे, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पहिले, यशवंतराव चव्हाण. हे 8वे आहे, हे पाठ करा, याच्यावर प्रश्न आहे. 8 यशवंतराव चव्हाण. मग याच्यानंतर 7वे. मग कसं लक्षात ठेवायचं, यशवंतराव चव्हाण पाठ करायचं 8वे, आणि यशवंतराव चव्हाणच्या आधी शेलार होते, नंतर कोण होते तर 7वे होते, असं लक्षात ठेवा. त्यानंतर आपण 10, 11 पाहू, कारण की याच्यावर प्रश्न आहे, सर्वांवरच आहे, परंतु आपण काही फिक्स केले पाहिजे. 10वा कोण आहे तर पंत, के.सी. पंत, के.सी. पंत. 11वा कोण आहे लक्षात ठेवा, खुसरो. 12वा रंगराज. 13वा विजय केळकर. 14वा वाय.व्ही. रेड्डी. हे लक्षात ठेवा, वाय.व्ही. रेड्डी आहे की का डी.वाय. रेड्डी आहे असं विचारलं जाते. कधी कधी वाय.व्ही. रेड्डीच आहे. वाय.व्ही. रेड्डी. आणि 15वा तर माहीत आहे तुम्हाला, 2017ला स्थापन झाला तो होता एन.के. सिंग. आणि याचे एन.के. सिंग लक्षात ठेवा, एन.के. सिंग वा. याचे सचिव होते अरविंद मेहता, लक्षात ठेवायचं. 2017ला स्थापन झाला. याचे काही सदस्य होते जसं शक्तिकांत दास, अनूप सिंग, अशोक लाहिरी आणि रमेश चंद. हे 15 वित्त आयोगाचे. हे एवढं इम्पॉर्टंट आहे. त्यांनी अहवाल दिलेला आहे, कसं 2020ला दिलेला होता त्यांचा, 2021 ते 26पर्यंत त्यांचं चाललं होतं. आता आपण 16वा वित्त आयोगसुद्धा स्थापन केलेला आहे. तर त्याचे अध्यक्ष कोण आहे लक्षात ठेवजा, त्याचे अध्यक्ष आहे अरविंद पनगाडिया सर आहे, अरविंद पनगाडिया सर, लक्षात ठेवा, पनगाडिया. आणि मला वाटते सचिव तुम्ही पाहिजा ऋषिकेश पांडा असं काहीतरी आहे, पाहून घ्या तुम्ही, एकदा कन्फर्म करजा, ऋषिकेश पांडा. हे 16 वित्त आहे. 15वा लक्षात ठेवजा, एन.के. सिंग, सचिव आहे अरविंद मेहता, 2017ला स्थापन झालं हे. आणि अहवाल दिला त्यांनी, त्यांचा 21 ते 26 कालावधी होता. पहिला 2 अहवाल दिले त्यांनी. पहिला अहवाल जे आहे 2020पर्यंत दिलता, मग 2020 ते 21 ते 26पर्यंत दिला, असा आहे त्यांचा काहीतरी 2 अहवाल. एवढं इम्पॉर्टंट नाही, पण बाकी लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आलेले आहे. वित्त आयोग फार महत्त्वाचा आहे. आता आपण पाहिले वित्त आयोग. आता हे जे कलम आहे बाकीचे ते सुद्धा पाहू. तर एक लक्षात या, इथं मी घेतले नाही काही कलम, तर मी सांगतो तुम्हाला तोंडी. 2 त्याच्यावर प्रश्न आलेले आहे आपल्याला. तर 266 मध्ये लक्षात ठेवता, तुम्ही नोट डाऊन करता. 266 मध्ये काय, 266(1) मध्ये संचित निधी, भारताचा संचित निधी असेल, संचित निधीमध्ये तरतूद आहे. संचित निधीतून जर पैसा काढायचा असेल, संसदेची सहमती घ्यावी लागते, लक्षात ठेवा. आणि यासाठी कोणतं विधेयक मांडलं जाते असते माहिती आहे का, संचित निधीतून जर पैसा खर्च करायचा असेल, विनियोजन विधेयक. आणि विनियोजक विधेयकाची तरतूद आहे 114 मध्ये कलम. हे लक्षात ठेवा. याच्यावर बरेच प्रश्न आहेत, तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर 266(2) मध्ये काय आहे, मग सार्वजनिक लोके, सार्वजनिक लेखे किंवा लोके, सार्वजनिक लेखे. एक मिनिट, सार्वजनिक लेखेसंबंधी आहे. म्हणजे याच्यात काय असते माहीत आहे का, सार्वजनिक लेखामध्ये जे PF असते ना, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन, बचत प्रमाणपत्र, पोस्टाच्या बचती, यासंबंधी अकाउंट असते 266(2). तर लक्षात ठेवायचं, 266(1) मध्ये संचित निधीचा उल्लेख आहे, 266(2) मध्ये सार्वजनिक. जर यामधून जर पैसे काढायचे असेल तर संचित निधी संसदेची सहमती आवश्यक असते, हे लक्षात ठेवा. विनियोजन विधेयक मांडायला लागते त्यासाठी, जर संचित निधी पैसा खर्च करायचा असेल. त्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे, कलम 114 वर प्रश्न आहे, आणि विनियोजन विधेयक सर्वच प्रश्न आहे.
त्यानंतर एका आपल्याला आलं तर राज्यसेवा फ्रीमध्ये 2025ला तर 267 कलमावर आलं होतं. आकस्मिक निधी, भारताचा आकस्मिक निधी, इमर्जन्सी फंड लक्षात ठेवा. हे कोणाच्या अंडर असते आकस्मिक निधी? तर राष्ट्रपतीच्या. लक्षात ठेवा. इमर्जन्सीमध्ये जर काही पैशाची गरज झाली तर ते जवळपास 500 कोटी असते वाटते बा, असा लक्षात घ्यायचा. कन्फर्म नाही आपण, 500 कोटीचा जवळपास असते आकस्मिक निधी. राष्ट्रपती अंडर असते. हेच विचारलं होतं, आकस्मिक निधी भारताच्या कोणा अंडर असते? तर राष्ट्रपती अंडर असते. इतकं महत्त्वाचं आहे बस. त्यानंतर थोडंसं एक राहिलं भाग लक्षात घ्या. विभागीय परिषदेवर प्रश्न विचारला जाते राज्यसेवेला. विभागीय परिषद कंबाईंडला सुद्धा येते विभागीय परिषद. तर शॉर्टमध्ये सांगतो, विभागीय परिषद ही वैधानिक संस्था आहे, घटनात्मक नाही आहे, वैधानिक संस्था आहे. मग स्थापना कधी झाली? याची कायद्याने झाली असेल तर मग राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार झाली, म्हणून याला आपण वैधानिक. घटनात्मक संस्था म्हणून लिहिली जाते, विधान चूक रे, एवढे लक्षात ठेवा. त्यानंतर किती विभागीय परिषद होत्या? आता 5 होत्या, लक्षात ठेवा. त्यानंतर याचे अध्यक्ष कोण असते याच्यावर प्रश्न असते. याचे अध्यक्ष पंतप्रधान दिले जाते, चुकीचं ते असते. अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री असते याचा अध्यक्ष. हे IMP केंद्रीय गृहमंत्री आपण वाचत असतो का कुठं? अध्यक्ष नाही, पंतप्रधान वाचत असतो, इथं अध्यक्ष राहते. आणि याचे जे उपाध्यक्ष असते ते मुख्यमंत्री असते राज्याचे. म्हणजे आळीपाळीने एक वर्षानं ते रोटेशन पद्धतीने असते, 1 वर्ष कालावधी असते. एवढं लक्षात ठेवा फक्त. सध्या विभागीय परिषदा 5 असतात, वैधानिक असतात. राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार याची स्थापना झाली असते. केंद्रीय गृहमंत्री अध्यक्ष असतात. बस इतकंच इम्पॉर्टंट आहे. याच्यावर तुमचा प्रश्न सॉल्व होणार आहे. आणि विभागीय परिषदामध्ये नाही का ते कायद्याचा उल्लेख येणार नाही. म्हणजे कायदा असं काही येणार नाही, म्हणजे कार्यामध्ये याच्यात लक्षात ठेवायचं. कायदा स्थापन करून नाही. यांचं म्हणणं असते की बा केंद्र आणि राज्यामधील जे विवाद आहे समन्वयाने सॉल्व करायचं. त्यामध्ये पायाभूत सुविधा आणायच्या, त्यानंतर साम्राज्यवाद, उणेपणा आणणाऱ्या गोष्टी, राज्यामध्ये विवाद करणाऱ्या जे गोष्टी असतात, भाषावाद, प्रांतवाद, हे दूर करायचं. असं काही याच्यामध्ये तरतूद. आपण कायद्याचा उल्लेख येत नाही, कीवर्ड सांगितला. नंतर आपण पाहू डिटेल, कधी प्रश्न आला आपला PIQ अॅनालिस्टमध्ये तर नक्की घेऊ. त्यानंतर आपल्याला प्रश्न आहे सर्वात महत्त्वाचा आहे, अखिल भारतीय सेवा. तर लक्षात ठेवा, नवीन अखिल भारतीय सेवाची तरतूद आहे कलम 312 मध्ये. तर कोण स्थापन करू शकते अखिल भारतीय सेवा? तर लक्षात ठेवा, हे सर्वप्रथम तर संसद नाही का कायद्याद्वारे स्थापन करू शकते. संसद कायद्याद्वारे. IMP संसद कायद्याद्वारे स्थापन करणार आहे. आणि यासाठी काय करावं लागते माहीत आहे का? राज्यसभेनं ठराव मारा लागतील, म्हणजे मांडा लागते. लोकसभेला नाही. तर राज्यसभा काय करेल? ठराव मांडील. राज्यसभेला महत्त्वाचं आहे. जर अखिल भारतीय सेवानाची असेल तर राज्यसभेलाच पुढाकार घ्यायला लागत असते. राज्यसभा, 1 मिनिट आहे, राज्यसभा ठराव आणणार. आणि हा ठराव जो असतो तो कसा पारित पाहिजे माहीत आहे का? उपस्थित व मतदान करणाऱ्या 2/3 बहुमताने. इम्पॉर्टंट आहे याच्यावर प्रश्न आलेले आहे. कायदा आपण प्रश्न घेऊच. तर कलम 312 नुसार नवीन अखिल भारतीय सेवा संसद कायद्याद्वारे स्थापन करते आणि राज्यसभेला त्याचा ठराव 2/3 बहुमताने पारित. आपण हे कुठं वाचलेली आहे? ही जी राज्यसभेचा ठराव उपस्थित 2/3 आपण वाचलो होतं बघा, केंद्र राज्य संबंधात कलम 249. राष्ट्रहितासाठी राज्यसभा संसदेला नाही का कायदा करण्याची परवानगी देत असते. आणि असा ठराव नाही का राज्यसभेने 2/3 बहुमताने पारित करणे आवश्यक असते. उपस्थित मतदान हे आपण तिथं सुद्धा पाहिलेलं आहे, म्हणून सांगत आहे. लक्षात ठेवा. आणि जे अखिल भारतीय जे अधिकारी असतात, ज्याला आपण वाचत असतो ना आपण IAS, IPS, भारतीय फॉरेस्ट सेवा, हे अखिल भारतीय सेवा आहे. तर याच्यासाठी एक कायदा आहे. कोणता आहे त्याच्यावर प्रश्न राज्यसेवा 2025 लिहिलेला. लक्षात घ्यायचा. आला आपल्याला अखिल भारतीय सेवा कायदा कधीचा आहे? 1951चा. आणि एक वित्त आयोग कायदा आहे
जे पात्रता नाही का घटनेत दिलेली नाही ना, वित्त आयोग आता पाहिलं ना आपण, त्यांच्या सदस्याच्या निवडीची पद्धत पात्रता घटनेत नाही, ते संसद ठरवते. संसदेने त्यासाठी वित्त आयोग कायदा 1950 केलेला. कन्फ्युजन होऊ नका, हे लक्षात ठेवा. एक वित्त आयोग कायदा जर म्हटलं तर 50चा आहे आणि 51ला आहे अखिल भारतीय सेवा. लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेला तर पाहूच आपण. त्यानंतर आपल्याला काय केलं जाते माहीत आहे का, घटनेच्या प्रारंभापूर्वी भारतात नाही का 2च सेवा होत्या. काय, भारतीय प्रशासकीय सेवा ज्याला आपण IAS म्हणतो. एक मिनिट, कोणती होती? भारतीय प्रशासकीय सेवा, आणि दुसरी होती भारतीय पोलीस सेवा, IPS ज्याला म्हणतो, IAS. तर एक लक्षात ठेवजा. मग आता तर 3 आहे ना, मग 1 जुलै 1966 नाही का भारतीय वन सेवा वाढली. भारतीय वन सेवा, IMP फॉरेस्ट सेवा. परकीय नाही, फॉरेस्ट, फॉरेन नाही. परकीय सेवा नाही, फक्त वन सेवा जंगलासंबंधी जे आहे ते होय. 1 जुलै 1966. याच्यावर बरेच प्रश्न आहे, तुम्ही पाहून घे जा. हे तर पाहालच आपण. आता आपण एका 42व्या घटना दुरुस्तीने नाही का एक सेवा निर्माण करण्यात आली होती, अखिल भारतीय सेवा. ती कोणती होय ते लक्षात ठेव जा. अखिल भारतीय न्यायिक सेवा. अखिल भारतीय न्यायिक सेवा, न्यायालयासंबंधी न्यायिक सेवा तरतूद होती. ती कोणत्या घटना दुरुस्तीने? 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार. मात्र संसदेने कायदा याबद्दल पारित केलेला नाही आत्ताही. ते आत्ताही पेंडिंगच काम आहे. संसदेने कायदा पारित केला नाही, लक्षात ठेवा. पण लक्षात ठेवा 42व्या घटना दुरुस्तीने कोणत्या सेवेची होती तरतूद? अखिल भारतीय न्यायिक सेवा. इतकं तुम्हाला सफिशियंट आहे याबद्दल. त्यानंतर बघा, केंद्र राज्यासाठी लोकसेवा आयोग. आता जे आपण तयारी करत आहोत त्याची जर माहिती असणं अपेक्षित आहे थोडी, लक्षात घ्या. याच्यावर तर बरेच प्रश्न आहे. केंद्र व राज्यासाठी लोकसेवा आयोग हे कोणत्या कलमात आहे? तर 315 मध्ये. भाग लक्षात ठेवा. UPSC MPSC बद्दल बोलत आहोत आपण. भाग 14 लक्षात ठेवा. भाग 14 मध्ये दिलेला आहे. प्रकरण किती? पाठ करजा. प्रकरण प्रश्न नाही आला, भागवर आलेला आहे. प्रकरण 1 भाग 14 आणि यासंबंधी तरतुदी जे आहे आपल्या लोकसेवा आयोग संबंधी 315 ते 323 मध्ये दिलेले आहे. हे फक्त लक्षात ठेवा, 315 ते 23. आणि हे जे आयोग आहे कलम 315 मध्ये उल्लेख आहे, तर हे घटनात्मक आयोग आहे ना, आपण पाहिलेलं आहे, माहीत आहे बऱ्याच जणाला, सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर लक्षात घ्या, शॉर्टमध्ये सांगतो. याची सदस्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राजीनामा राष्ट्रपतीकडेच असते याचा, लक्षात ठेवा. आणि यांची जे पदावधी असते या सदस्याचा, अध्यक्षाचा 6 वर्ष ते 65 असते. राज्याचा 6 ते 62 वर्ष असते, लक्षात ठेवा. इकडे राज्यपाल राही ना, नियुक्ती राज्यपाल. फक्त याला राजीनामा हे बघा पदावरून कोण काढते इकडं? तर राष्ट्रपती काढणार इकडं राज्यात. हे लक्षात ठेवा. राज्य हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावर प्रश्न आलेले आहे. पुनर्नियुक्तीस पात्रच नसतात, हे लक्षात ठेव जा. हे कलम पदावरून जे काढलं जाते ना दोघांना बी ना, राज्यासंबंधी आणि केंद्राचा, कलम 317 मध्ये उल्लेख आहे. पदावरून दूर करणे, हे लक्षात ठेवा. कलम 317 पदावरून दूर करणे, याच्यावर प्रश्न आलेले आहे बरेच. फक्त आपल्या एक्झाम ओरिएंटेड सांगत आहे मी, इतकं लक्षात ठेवा. आणि हे एक मिनिट हे जे कलम 317 बोललो आपण पदावरून दूर करणे, बरोबर आहे. तर यासाठी नाही का एक आधार आहे, कोणता? गैरवर्तणूक. याद्वारे राष्ट्रपती आदेशाद्वारे काढलं जाते. आणि पुढं जे आहे राज्यासंबंधी सुद्धा हेच आहे. कोण काढू शकते? राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाला MPSCच्या तर ते काढू शकते राष्ट्रपतीच, गैरवर्तणूक आधारावर, लक्षात ठेवा. त्यासाठी कोण चौकशी करत असते माहीत आहे का? सर्वोच्च न्यायालय चौकशी करते. सर्वोच्च न्यायालय चौकशी करते. हे इम्पॉर्टंट आहे गैरवर्तनाचं. बस इतकं सफिशियंट आहे. चला तर यानंतर आपण नाही का निवडणूक आयोगावर पाहू. निवडणूक आयोगावर फार महत्त्वाचे प्रश्न आहे, लक्षात घ्या.
हे 324मध्ये निवडणूक आयोग आहे. भाग कितीमध्ये आहे? भाग 15. हे भाग 14मध्ये आहे. लक्षात ठेवा हां, इम्पॉर्टंट आहे. यासंबंधी जी तरतूद आहे 324 ते 329मध्ये आहे. 324 ते 329मध्ये तरतूद दिलेली आहे निवडणूक आयोगाची. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. 324मध्ये निवडणूक आयोग आहे. 325मध्ये काय आहे तर धर्म, वंश, जात, लिंग या आधारावर नाही का निवडणुकीसाठी अपात्र ठरवत नाही, अपात्रता दिलेली आहे. धर्म, वंश, जात, लिंग या आधारावर अपात्र ठरवले जाणार नाही. 326मध्ये लक्षात ठेवा प्रौढ मताधिकार आहे. जे आता आपण मतदानाचा अधिकार 324 आहे प्रौढ मताधिकार. डायरेक्ट नाही का 327 आणि 28 जे आहे संसद तरतूद करू शकते आणि 328ला वाटते राज्य विधिमंडळ तरतूद करू शकते. 329 महत्त्वाचा आहे. त्यामध्ये मतदानाचे परिसीमन, मतदाराचे परिसीमनबद्दल तरतूद आहे. म्हणजे यामध्ये असं म्हटलेलं आहे की न्यायालयाच्या हस्तक्षेपास बंदी असते. यासंबंधी फक्त एवढंच लक्षात ठेवा, न्यायालयाच्या हस्तक्षेपास बंदी. याच्यावर कलम आलेले आहे बरेचदा राज्यसेवा, परंतु आपल्याला प्रीपूर्ती इतके इम्पॉर्टंट आहे, बस इतकं लक्षात ठेवा. त्यानंतर काय पाहू आपण, निवडणूक आयोग जी असते याची स्थापना कधी झालेली आहे तर लक्षात ठेवा 25 जानेवारी 1950ला. आणि 25 जानेवारी आपण राष्ट्रीय मतदान म्हणून साजरा केला जातो. आणि राज्य मतदान दिन कधी आहे आपल्या महाराष्ट्राचा तर लक्षात ठेवा 5 जुलै आहे. हे इम्पॉर्टंट आहे. एकदा प्रश्न आलता 2021ला 5 जुलै आहे वाटते, लक्षात ठेवा. त्यानंतर काय सांगता येईल आणखी, हे जे निवडणूक आयोग असते निवडणुका कोणाच्या घेत असते तर लक्षात ठेवा संसद, राज्य विधिमंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका कोण घेते तर घेते केंद्रीय निवडणूक आयोग. म्हणजे संसदमध्ये येते लोकसभा, राज्यसभाच्या निवडणुका, राष्ट्रपतीच्या, उपराष्ट्रपतीच्या, विधानसभा, विधान परिषदेच्या निवडणुका कोण घेते तर हे सांगता येईल. राज्य निवडणुका कोणाच्या घेते तर मग ग्रामपंचायत, ग्रामपंचायत, त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, मनपा हे कोण घेते तर हे घेत असते कोण राज्य निवडणूक आयोग, लक्षात ठेवा. आणि राज्य निवडणूक आयोगाची तरतूद लक्षात घ्या 243 के 243 झेड ए हे लक्षात ठेवायची. 243 के मध्ये निवडणूक आयोग आहे, झेड एमध्ये निवडणूक आयोगच आहे, परंतु हे 73वी घटना दुरुस्तीत आहे, हे 74वी घटना के झेड ए लक्षात ठेवायचे. 21 इम्पॉर्टंट आहे. राज्य निवडणूक आयोगाची स्थापना महाराष्ट्रात कधी झाली 26 एप्रिल 1994, लक्षात ठेवा, पाठ करा तारीख. त्याच्यानंतर काय सांगता येईल आपल्याला, पहिले निवडणूक आयोग होते चौधरी, राज्य निवडणूक आयोग चौधरी होते, लक्षात ठेवा. आणि आता पाहून घ्या तुम्ही कितवी आहेत, मला वाटते 7वी आहे वाटते सध्या, तुम्ही लक्षात घ्या ते कोण आहे 7वे पाहून घ्या. UPS मदान होते वाटते 6वे, लक्षात ठेवा. त्याच्या जागी आता 6वे आहे, एकदा तुम्ही पाहून घ्या ते. त्यानंतर आपल्याला लक्षात घ्या 324मध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला तर म्हटलेलं आहे की बा केंद्रासाठी निवडणूक आयोग असते. आणि एक लक्षात ठेवा ऑक्टोंबर, इथे लिहितो ऑक्टोंबर 1993 पासून हे जे निवडणूक आयोग आहे बहुसदस्यीय आहे. बहुसदस्यीय म्हणजे काय 1+2, आता सध्या 3 सदस्य आहे. एक अध्यक्ष असते, 2 इतर सदस्य असते, परंतु हे 1993 पासून बहुसदस्यीय आहे. घटनेत तरतूद नाही आहे. घटनेत काय म्हटलेलं आहे, एक निवडणूक आयोग असेल मुख्य आणि अन्य निवडणूक आयोग कोण ठरवणार ते राष्ट्रपती ठरवणार. हे घटनेत तरतूद आहे. हे घटनेत नाही आहे 3 सदस्यीय, हे आपण कायद्यानुसार केलेली आहे. तर लक्षात ठेवायचं. याच्यावर प्रश्न आला होता आपल्याला, तर इम्पॉर्टंट ठरते. आपण पाहू प्रश्न नंतर. यांच्या जे अध्यक्षाची नेमणूक कोण करते तर ते लक्षात घ्यायचं तर राष्ट्रपतीच करणार आहे. आणि येणार पदावरून सुद्धा कोण काढणार आहे तर राष्ट्रपतीच्या आदेशानेच काढता येते, परंतु कोण काढत असते यांना संसद. कशाप्रमाणे बघा, मुख्य निवडणूक आयुक्त जे असते ना यालाच फक्त पदावरून दूर काढले जाते. कशानं, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे. इतर निवडणूक आयुक्ताला नाही, फक्त मुख्य निवडणूक आयुक्तालाच नाही का सर्वोच्च न्यायाधीशाच्या प्रमाणे पदावरून काढले जाते. तर इतर निवडणूक आयुक्ताला कोण काढले जाते तर मुख्य निवडणूक आयुक्ताच्या शिफारसीने राष्ट्रपती काढते.
लक्षात ठेवा. मुख्य निवडणुकीची शिफारस आवश्यक असते यामध्ये. हे फार महत्त्वाचं आहे. याच्यावर प्रश्न आलेले आहे. तुम्ही ज्यावेळेस निवडणूक आयोग टॉपिक करसाल तर लक्षात ठेवा. याच्या सेवा शर्ती सर्व राष्ट्रपती नियमाद्वारे पदावधी राष्ट्रपती द्वारेच केल्या जाते, इतकं लक्षात ठेवा. त्यानंतर या मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांना सारखेच अधिकार आहे. मतभेद झाल्यास निर्णय बहुमताने गेले जाते. यांचा पदावधी जे असते ना 6 ते 65 वर्ष असते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे, इतकं सफिशियंट आहे. हे काही आपल्याला नाही का यांना हानिकारक काही बदलसुद्धा करता येत नाही. यांना पदावधीची सुरक्षा दिलेली आहे. केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे काढले जाते ना. मुख्य निवडणूक आयुक्तालाच पदावधीची सुरक्षा आहे. लक्षात ठेवा, इतकं इम्पॉर्टंट आहे. आणि यांच्या काही त्रुटी आहे ज्याच्यावर राज्यसेवेला प्रश्न आहे. तुम्ही ज्यावेळेस 21,000 मध्ये पाहाल तर राज्यसेवेला प्रश्न आहे. ज्या त्रुटी काय माहीत आहे का, यांची घटनेत नाही का पात्रता सांगितलेली नाही आहे. म्हणजे कायदेविषयक असली पाहिजे का, शैक्षणिक प्रशासकीय नाही अशी कोणती पात्रता सांगितलेली नाही. त्यानंतर यांची पदावधीसुद्धा निश्चित नाही आहे. म्हणजे पदावधी निश्चित केला नाही घटनेनं. पदावधी निश्चित नाही आहे घटनेत. हे कोण ठरवलेलं आहे पदावधी, मग संसदनं 6 ते 65 वर्ष. त्यानंतर घटनेने नाही का यांच्या निवृत्तीनंतर नाही का सरकारी नेमणुकीपासून प्रतिबंध केलेला नाही आहे. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे यांची निवृत्ती झाली तरी सरकारी पदावर दुसऱ्या नाही का नेमणूक केली जाऊ शकते यांचं, असं म्हणणं आहे यांचं. हे 3 तरतुदी आहे, म्हणजे 3 त्रुटी आहेत त्यांच्या. एक म्हणजे त्यांची पात्रता नाही या घटनेत, पदावधीसुद्धा निश्चित नाही आहे घटनेत, आणि निवृत्तीनंतर सरकारी नेमणुकीपासून त्याला प्रतिबंध केलेले नाही आहे, इतकं लक्षात ठेवा. आयोगाला नाही का प्रशासकीय सल्लागार आणि अर्धन्यायिक स्वरूपाची कार्य दिलेली आहे. प्रशासकीयसुद्धा दिलेली आहे, सल्लागार आणि अर्धन्यायिक, इतकं इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा. एक घटनादुरुस्ती सांगतो. आपले जे मतदानाचे वय होते 21 वरून 18 करण्यात आलं होतं ना, 21 वरून 18, ते कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आलं होतं तर लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. 61वी घटनादुरुस्ती 1991ची, लक्षात ठेवायचं आहे. इतकं इम्पॉर्टंट आहे. बाकी तुम्ही प्रश्न पाहू आपण थोडे. त्यानंतर बघा आपल्याला आणीबाणी संबंधी तरतुदीवर प्रश्न विचारला जाते. आपण आणीबाणी नाही का नंतर घेऊ. एखादा जर प्रश्न आला ना PIQ ॲनालिसिस करूच आपण 4-5 दिवसात सुरू. जुने थोडं सायन्स आणि इकॉनॉमिकचे टॉपिक झाल्यावर घेऊच आपण ते. आता लक्षात घ्या 352 आणीबाणीची तरतुदी जे आहे भाग कितीमध्ये दिली आहे, भाग 18 आणि कलम 352 ते 360 मध्ये दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे जे आणीबाणी तरतुदी राष्ट्रीय आणीबाणी 352, 356 मध्ये राज्य आणीबाणी आणि 360 हे आहे राष्ट्रीय वित्तीय आणीबाणी, ज्याला आपण आर्थिक आणीबाणीमध्ये +4 केले तर ते भेटते तुम्हाला. लक्षात ठेवा. आणि आपण आणीबाणीची तरतूद कोणत्या देशाकडून घेतलेली आहे तर जर्मनीकडून घेतलेली आपण आणीबाणी तरतूद, लक्षात ठेवा. आणि आपल्याला प्रश्न विचारला जाते, थोडक्यात सांगतो तुम्हाला. लक्षात घ्या 352, 356, 360 राष्ट्रीय आणीबाणी जर लागू करायची असेल आपल्याला तर तो ठराव विशेष बहुमताने पारित करावा लागतो. विशेष बहुमताने, हे दोन्ही साधे बहुमत. आणि हे विशेष बहुमताने 1 महिन्याच्या आत नाही तर 2 महिन्याच्या आत, हे लक्षात ठेवा फरक. आणि राष्ट्रीय आणीबाणी नाही का किती कारणावर लावली जाते तर लक्षात ठेवा 3 कारणावर. एक आहे अंतर्गत, 2 कारणावर लावली जाते, जसं अंतर्गत आणीबाणी आणि बाह्य आणीबाणी, बरोबर आहे. अंतर्गत आणीबाणी म्हणजे सशस्त्र उठाव च्या आधारावर. पहिले याला अंतर्गत अशांतता म्हणून आपण आता सशस्त्र उठाव म्हणतो. अंतर्गत अशांतता या शब्दाऐवजी सशस्त्र उठाव हा शब्द कधी वापरला याच्यावर प्रश्न आहे. 44व्या घटना दुरुस्ती 1978च्या, लक्षात ठेवा. आणि पहिले अंतर्गत अशांतता या कारणावर लागू झाली होती, परंतु या विवाद झालता त्यामुळे ते शब्द काढण्यात आला, सशस्त्र उठाव टाकलेला आहे. आणि 2 बदल केले आहे. राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा नाही का
केंद्रीय कॅबिनेटची कळवल्याशिवाय नाही का लागू करता येत नाही. पहिले कसं पंतप्रधानांनी जरी म्हटलं मंत्रिमंडळानं तरी लागू आहे, परंतु आता कॅबिनेट मंत्रीची लेखी पाहिजे त्यांना परवानगी. हे 44 टाकलं. 44 कोणते 2 शब्द टाकले, एक अंतर्गत सशस्त्र उठाव आणि केंद्रीय कॅबिनेटची लेखी शिफारस आवश्यक आहे, हे 44. आणि एक लक्षात ठेवा, कॅबिनेटची व्याख्या 352 मध्ये हे याच्यावर प्रश्न आलेले आहे आपल्याला. 352 लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, आणि राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी जे असते अंमल नाही का 6 महिन्यासाठी राहत असतो. लक्षात ठेवा, दर 6 महिन्यांनी तो वाढवता येतो आणि तो किती मॅक्झिमम किती असते तर किती असू शकतो, याची लिमिट नाही आहे. पण राष्ट्रपती राजवटीचा कालावधी जो असतो 6 महिनेच असतो. दर 6 महिन्यानं सहमती घ्यावी लागते, परंतु तो मॅक्झिमम किती वेळपर्यंत राहू शकते तर 3 वर्ष. याच्यावर प्रश्न विचारला आहे, लक्षात ठेवा. राष्ट्रपती राजवटीचा कमाल कालावधी हा 3 वर्षापर्यंत असते, परंतु ज्यावेळेस आणि जे कालावधी असते ना लोकसभेचा 1 वर्षाने वाढवता येतो. कधी ते 2 कंडिशनमध्ये. एक म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी लागू असेल एखाद्या भागात, संपूर्ण भागात किंवा एखाद्या राज्यात असं, तर त्यावेळेस ते आपल्याला 1 वर्ष कालावधी वाढवता येतो. एक दुसरा, निवडणूक आयोगाने जर असं म्हटलं, प्रमाणित केलं की बा सध्या निवडणुका घेणे शक्य नाही आहे, तर त्यावेळेस 2 कारणावरून लोकसभेचा कालावधी 1 वर्ष आणि विधानसभेचा कालावधी 1 वर्षाने वाढवता येतो. इतकं लक्षात ठेवा. बऱ्याच गोष्टी याच्यात ते आपण नंतर पाहू. कलम 20 आणि कलम 21 हे निलंबित होत नसते. ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागू असते ना, केवळ ते फक्त मूलभूत हक्क रद्द होत नाही, तर ते बजावण्याचा हक्क निलंबित होत असते, हे लक्षात ठेवा. आपण नंतर याच्यावर जे म्हणजे जेव्हा प्रश्न आला तो डिटेल घेऊ. आणि आत्तापर्यंत आर्थिक आणीबाणी लागू झाली नाही भारतात. लक्षात ठेवा, वित्तीय आणीबाणी एकदाही लागू नाही झाली. राष्ट्रीय आणीबाणी एकूण 3 वेळा लागू झाली होती, हे लक्षात ठेवा. आपण नंतर याच्यावर डिटेल्स घेऊ, मोठा व्हिडिओ होईल. तर लक्षात घ्या, कलम 300 फार इम्पॉर्टंट आहे, कारण की यावर बरेच प्रश्न आलेले आहे. त्याचा पाहू आपण. कलम 300A हे जे आहे ही 44वी घटना दुरुस्ती 1978ला नाही का झाली होती ना, त्यानुसार ॲड करण्यात आलं होतं हे कलम 300A. त्यावेळी जनता दलचं सरकार होतं, मोरारजी देसाई पंतप्रधान होते. काँग्रेसने 42वी घटना दुरुस्ती केली, तर जनता दलनं 44. याच्यावर प्रश्न आहे, तुम्ही पहा. त्यानंतर बघा 300A जे होतं हे आता सध्या 300A मध्ये टाकलं होतं. पूर्वी कुठं होते कलम, लक्षात ठेवा. पूर्वी हे मूलभूत हक्क होता, तर कोणत्या कलमात होता तर कलम 2 मध्ये होतं. बघा, कलम 31(1) मध्ये तरतूद होती, कलम 31 मध्ये तरतूद होती. त्यानंतर कलम 19(1)(f) मध्ये होतं. 19(1)(f) जे आपल्याला एकूण 7 स्वातंत्र्य होते ना घटनेत, आता 6 राहिले, म्हणजे मालमत्तेचा अधिकार काढला तर ते होतं हे 7वा. तर 19(1)(f) लक्षात ठेवायचं. आणि 31A हे कलम वगळण्यात आले आता 44व्या घटना दुरुस्तीनं. मग कोणतं कलम ॲड केलं तर कलम 301 300A मध्ये हे टाकण्यात आलं. आणि हे 300A आहे ते भाग 12 प्रकरण 4 मध्ये दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट आहे, याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहे. आणि आता लक्षात घ्या, म्हणजे आता जे पहिले मूलभूत हक्क होता, आता 44व्या घटना दुरुस्तीनं आता मूलभूत हक्क राहिला नाही आहे. लक्षात ठेवायचं, मूलभूत हक्क नाही आहे, कारण की कायद्याने आता जर आपल्याला संपत्तीचा अधिकार हा कायदेशीर अधिकार केला, म्हणजे काय, कायद्याने केलेल्या पद्धतीशिवाय आपल्यापासून संपत्ती हिरावून घेतली जात नाही आता, हे लक्षात ठेवायचं. म्हणून याला कायदेशीर अधिकार म्हणतो. मूलभूत हक्क नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. मूलभूत हक्कचा अधिकार नाही आहे संपत्तीचा, इम्पॉर्टंट कर्जा. मग काय आहे, कायदेशीर अधिकार आहे. त्यानंतर घटनात्मक अधिकार आहे, कारण घटनेत होत आहे म्हणून घटनात्मक अधिकार सुद्धा म्हणू शकतो आपण, कारण की पहिले घटनेतच होता ना कलम 31 मध्ये. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो, हा मानव अधिकार सुद्धा आहे. मानव अधिकार सुद्धा आहे, फक्त मूलभूत हक्काचा अधिकार नाही, हे लक्षात ठेवा. हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावर प्रश्न आलेले आहे. आपण ज्यावेळेस प्रश्न घेऊ तर नक्कीच या माहितीतून तुम्हाला ते सॉल्व होईलच. तर लक्षात घ्या, कलम 300A फार इम्पॉर्टंट आहे. भाग 12 प्रकरण 4
कलम 31 कलम 19(1)(f) वगळण्यात आले. 300 जनता दलचं सरकार, 84 घटना दुरुस्ती. मूलभूत हक्क नाही आहे सध्या, एवढं लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हे 300A आहे ना, हे 301 जे आहे 301 यामध्ये भारतीय राज्य क्षेत्र व्यापार वाणिज्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे आणि हे भाग 12 हे भाग 13 मध्ये आहे. त्यानंतर लक्षात घ्या हे 300A आहे ना, यामध्ये भारतीय राज्य क्षेत्र व व्यापार व वाणिज्याचे संचार या संबंधी आहे, व्यापार आणि वाणिज्याचे संचार, आणि भाग 13 मध्ये दिलेला आहे. इतकं इम्पॉर्टंट आहे, फक्त याच्यावर जास्त कलम नाही, फक्त कलम महत्त्वाचा आहे. 301 जे आहे भारतीय राज्य क्षेत्र व्यापार वाणिज्यासंबंधी आहे, एवढं लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आला तर पाहूच आपण. आणि आता जे आपण म्हणतो ना संपत्तीचा हक्क घटनेचा मूलभूत संरचनेचा भाग नाही आहे, लक्षात ठेवजा. असा प्रश्न विचारी, संपत्तीचा हक्क घटनेचा मूलभूत संरचनेचा भाग आहे का, तर नाही आहे, लक्षात ठेवजा. इम्पॉर्टंट आहे. निगेटिव्ह आहे सेंटेन्स, आपल्याला वाटतं की बरोबर नाही, तर नाही आहे. हां, हे तुम्ही नोट डाऊन करा. घटनेच्या मूलभूत संरचनेचा बेसिक स्ट्रक्चरचा भाग नाही आहे आणि मूलभूत अधिकारसुद्धा नाही आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आल्यावर पाहू आपण. 301 फक्त इतकंच लक्षात ठेवा. आता याची आपण PIQ पाहू. चला तर आता आपण या माहितीवरची प्रश्न पाहू, कारण की इम्पॉर्टंट माहिती आहे ही वाली आणि जी PIQ खूप आहे, परंतु काही घेण्याचा प्रयत्न केला आहे मी. तर बघा, पहिला आपल्याला विचारलं होतं राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025ला लेटेस्ट झालेला आहे. सरकारी आयोगाबाबत कोणते विधान चुकीचे आहे, तर बघा पहिलं सेंटेन्स आपल्या काम आहे. अनुच्छेद 263 नुसार कायमस्वरूपी आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्याची शिफारस आयोगाने केली आहे. आपण पाहिलं होतं आंतरराज्य परिषदेची स्थापना कलम 263 मध्ये आहे, ते विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा बाकीचे पर्याय पाहून घेऊ आपण. त्यांचे सरकारी आयोग शिवरामन आणि SRCN हे सरकारी आयोगाचे इतर 2 सदस्य होते, कारण की त्रिसदस्यीय होता. आणि यांनी काय केलं होतं माहीत आहे का, रेडिओ दूरदर्शन यांना स्वायत्तता दिली नव्हती, हे लक्षात ठेवा. मेनी म्हटलं होतं स्वायत्तता असावी, हे विधान चूक आहे. आपण मग नंतर सरकारी आयोगावर एखादा छोटासा व्हिडिओज बनवू, कारण की महत्त्वाच्या शिफारशी आहे आणि बऱ्याचदा प्रश्न रिपीट येते, आपल्याला लक्षात घेऊ. फक्त याचं आता 263 कामाचं होतं, घेतलं आपण. आणि जे अध्यक्ष जे आंतरराज्य परिषद असते त्यालाच नाही का आंतरशासन परिषद म्हटलं होतं, कोण, सरकारी आयोगानं. आणि कलम 263 नुसार राष्ट्रपती स्थापन करत असते, याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात आंतरराज्य परिषदेचे. त्यानंतरचा क्वेश्चन पहा. आंतरराज्य परिषद जे आहे ते 28 मे 1990 रोजी स्थापन झाली. आपण पाहिलं होतं 28 मे 1900. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. आंतरराज्य परिषद 28 मे 1990 रोजी स्थापन झाली होती, ते विधान बरोबर. त्यानंतरचा क्वेश्चन पहा. आंतरराज्य परिषदेची स्थापना 28 मे 1990 रोजी झाली होती, हे विधान बरोबर आहे. आपण सरकारी आयोगाने स्थापन झाली ती पाहिलं होतं. त्यानंतर बघा तर बरोबर आहे, अयोग्य विचारलं तर लक्षात घ्या. तिसरं तर चूक आहे. राष्ट्रीय विकास परिषद आपण पाहत असतो, 6 ऑगस्ट 1952ला झालेली आहे राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना, तर लक्षात ठेवा, हे विधान चूक आहे. आणि सेकंड सेंटेन्स जे आहे, आंतरराज्य परिषदेची पुनर्रचना 11 नोव्हेंबर 1999 रोजी करण्यात आली. आता हे बघा, हे तुम्ही ॲड करजा. हे जे आंतरराज्य परिषद आहे याची 1999ला पुनर्रचना करण्यात आली आणि आता लेटेस्ट 2022ला, कारण की हा पेपर जुना होता म्हणून 1999 बरोबर आहे. कारण की आता आपल्याला माहीत पाहिजे 1999 सुद्धा झाली आणि 2022ला सुद्धा झाली, परंतु आपल्याला माहीत राहते राष्ट्रीय विकास परिषद आणि पहिलं सेंटेन्स तर आपल्याला माहीत राहते. त्यामुळे आपल्याला एक तर चूक करणं आहे, तर एक तर बरोबर आहे, येणार का, नाही. त्यानंतर वरील आणि तिसरं सेंटेन्स 100% चुकीचं आहे. मग क बरोबर, क चिन्ह उत्तर. मग ब किंवा क पैकी लिहायचं होतं आपल्याला आणि ब माहीत नाही आपल्याला उदाहरणार्थ, तर मग क लिहायला पाहिजे, कारण की कचा आपण पाठ करत असतो. 1952 6 ऑगस्ट 1952 ते प्रश्न रिपीट आहे. आता लक्षात ठेवायचं 1999ची पुनर्रचना आणि 2022ची. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. मी तुम्हाला विभागीय परिषदेबद्दल थोडक्यात माहिती सांगितली होती ना, ते पहा. विभागीय परिषद ही घटनात्मक संस्था आहे. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की विभागीय परिषद ही वैधानिक संस्था आहे, कारण ही राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार स्थापन झाले, हे विधान
चूक राहील. त्यानंतर बघा 2 किंवा अधिक विभागीय परिषदेचे संयुक्त बैठकीचे आयोजन करू शकतात. अशा बैठकीचे अध्यक्ष कोण बसू शकतात? तर पंतप्रधान. मी तिथे तुम्हाला सांगितलं होतं की नोट डाऊन करजा की याचा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री असते आणि हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, म्हणून विधान चूक आहे. तिसरं बघा, विविध राज्यांनी मंजूर केलेल्या कायद्यामुळे एकमेकांचे संघर्ष होऊ नये हे पाहणे विभागीय परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला काय म्हटलं होतं, विभागीय परिषदेमध्ये कायद्याचा उल्लेख येणार नाही. हे विधान चूक राहील, म्हणून हे तिन्ही विधाने चूक आहे. याचं उत्तर राहील 4 नंबरचं. लक्षात ठेवा हां. आणि विभागीय परिषदेचे उद्दिष्ट तुम्ही 21,000 मध्ये पाहून घ्या. सोपंच आहे. त्यांच्यामध्ये राज्यामध्ये समन्वय साधणे, त्यानंतर भाषावाद, त्यानंतर संकुचितवाद, त्यानंतर प्रादेशिकवाद यांना आळा घालणे, असं यामध्ये संबंधी आहे. भावनिक ऐक्य साध्य करणे, असे यांचे उद्दिष्ट आहे. तुम्ही पाहिलं तरी सफिशियंट आहे. फक्त यामध्ये कायद्याचा उल्लेख येत नाही आणि आंतरराज्य नदी पाणी वाटप याचा येणार नाही, कारण आंतरराज्य पाणी वाटपसाठी ते कलम 262 आहे ना सेपरेट, त्यामुळे एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा ESI मे 2022ला पुन्हा आलता बघा. विभागीय परिषद ही घटनात्मक संस्था आहे का? नाही आहे, वैधानिक आहे. विधान चूक आहे. केंद्रीय गृहमंत्री विभागीय परिषद अध्यक्ष असतात का? हो, बरोबर आहे. आणि त्यानंतर पश्चिम विभागीय परिषदेचे मुख्यालय अहमदाबाद आहे. आता तुम्हाला मी सांगतो, आता मी एकूण 5 विभागीय परिषदा असतात हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि मध्य. लक्षात ठेवा. आता आपल्याला हे 2च गोष्टी निघत होतं उत्तर. बा विभागीय परिषद ही वैधानिक संस्था आहे, तर येणार का? बरोबर नाही. तर वाले 2, 1 आणि 3 सेंटेन्स एलिमेंट झालं. तुम्हाला ब किंवा क लिहायचं आहे. आणि 100% अध्यक्ष कोण असते? केंद्रीय गृहमंत्री, म्हणून तुम्ही ब लिहित होते. परंतु आता तुम्हाला सांगतो, तुम्ही लिहून घे जा. इथं काय पाहावं होतं, पश्चिम विभागीय परिषद मुख्यालय मुंबईला आहे. लक्षात ठेवा. सिक्वेन्सनं सांगतो. उत्तर विभागीय परिषदेचं लिहून घे जा. उत्तरचं आहे चेन्नई. त्यानंतर लक्षात घ्या दक्षिणचं उत्तरचं नवी दिल्ली लिहा, दक्षिणचं चेन्नई लिहा. त्यानंतर पूर्वेचं कोलकाता, पश्चिमचं आपलं मुंबई आणि मध्यचं लिहा अलाहाबाद. हे 5 लिहा लक्षात. आणि 5 विभागीय परिषद असतात, एवढंच लक्षात ठेवा. प्रश्न सॉल्व्ह होता. याचं उत्तर राहील फक्त ब बरोबर. तुम्ही PIQ जर पाहिले ना तुम्हाला सर्व समजून जाते. त्यानंतरचा बघा क्वेश्चन्स, आंतरराज्य परिषदेचा सदस्य कोण नसते म्हणते. आपल्याला प्रश्न आलेला आहे. आता तुम्हाला मी म्हटलेलं आहे आंतरराज्य परिषदेची तरतूद कलम 263. स्थापन कोण करते? तर राष्ट्रपती. आणि याचा अध्यक्ष कोण राहते? पंतप्रधान. सदस्य कोण राहते? सर्व राज्याचे मुख्यमंत्री. त्यानंतर विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री किंवा प्रशासक. म्हणजे तिन्ही गोष्टी राष्ट्रपती येणार नाही. आणि राष्ट्रपती तर स्थापन करते, तो सदस्य असणार का? नाही आहे, म्हणून हे युजलेस पर्याय होता. म्हणून 4 नंबरचं उत्तर चुकीचं राहील. लक्षात ठेवा. आपण पाहिलेलं आहे बरीच माहिती. तुम्ही PIQला जोड द्या, कारण की आपल्याला लिमिटेशन आहे, व्हिडिओ मोठा होईल. त्यानंतर बघा विभागीय परिषदेवर पुन्हा आहे. विभागीय परिषद ही संविधानात्मक संस्था आहे. संविधानात्मक म्हणजे काय? घटनात्मक. हे विधान चूक राहील, कारण की वैधानिक आहे. त्यानंतर 2 नंबरचा सेंटेन्स बघा. 1956च्या राज्य पुनर्रचना काळात त्याची निर्मिती झाली. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री विभागीय अध्यक्ष असतो. हे विधान बरोबर आहे. आणि 4थं काऊन चुकीचं आहे? तिथं 5 विभागीय परिषदा पाहिजे. लक्षात ठेवा. याचं उत्तर राहील फक्त ब क बरोबर, बाकी चूक. म्हणजे इथं कोणतं बरोबर नाही म्हणे ना, तर मग चुकीचं राहील अड, पर्याय नंबर 2. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आंतरराज्य परिषदेची स्थापना भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात झाली? तर कलम 263. हे तुम्हाला माहीत आहे. कलम 292 आपण घेऊ आपण, कारण की हे कर्जासंबंधी आहे, केंद्र सरकारचे कर्जासंबंधी आहे. आणि 352 राष्ट्रीय आणीबाणी संबंधी आहे. ती येणारच पुढं पाहू आपण. त्यानंतर बघा पुन्हा आला, पंतप्रधान हे आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष असतात. हे विधान बरोबर राहील. सर्व राज्याचे मुख्यमंत्री आंतरराज्य परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. हे सुद्धा बरोबर राहील. 3रं सेंटेन्स का चुकीचं आहे? तिथं 273च्या जागी 263 पाहा होतं. आपण रिपीट होत आहे. तुम्हाला समजत असेल काय कोणत्या अँगलनं जायचं आपण PIQ. त्यानंतर बघा त्यानंतर कलम 262 वर प्रश्न आहे बघा. कलम 262 नुसार कायद्याद्वारे आंतरराष्ट्रीय नदीच्या पाण्यासंबंधी वादाच्या निवडाकरिता तरतूद करण्याचा अधिकार संसदेला आहे. आपण पाहिलंच होतं ना कलम 262 मध्ये नदीच्या पाणी वाटप नियंत्रणासाठी संसदेला अधिकार आहे. विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा पाणी विवाद अधिनियम 1956 नुसार
आंतरराज्यीय नदीच्या पाण्यासंबंधी वादाच्या निवाड्याकरिता न्यायाधिकरण स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा अधिकार. न्यायाधिकरण लवाद कोण स्थापन करू शकते? केंद्र सरकार. हे सुद्धा बरोबर आहे. आपण पाहिलं होतं न्यायाधिकरण स्थापन करत असते. पहिली चर्चेनं सोडवते, चर्चेने नाही झालं तर न्यायाधिकरण लवाद स्थापन पाहिलेलं आहे, तुम्ही पहा. आणि हे जे पाणी विवाद अधिनियम आणि नदी बोर्ड कायदा 56 हे लक्षात ठेव जा. यामध्ये मला प्रश्न दिसला नाही, परंतु RFOला नाही का मला वाटते 22 का 21ला का 23च्या दरम्यान नाही का डायरेक्ट विचारला होता तो कायदा कधीचा आहे म्हणून. इतकं लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे दोन्ही बरोबर. त्यानंतर बघा, नदीच्या पाण्याशी निगडीत आंतरराष्ट्रीय तंट्याचा निवाडा व्हावा यासाठी तरतूद करून संविधानिक अधिकार कोणा दिलेला आहे? आता संसदेला दिलेला आहे. आताच पाहिला आपण, याचं उत्तर आहे संसद. त्यानंतर बघा, येसो मुख्य 2014 संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वापर, वाटप, त्यावरील नियंत्रण याबाबतच्या कोणत्याही तंट्याच्या निर्णयाकरिता तरतूद करता येईल. 262 जशाक तसं सांगितलेलं आहे, विधान बरोबर आहे. अशा कोणत्याही तंट्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाला किंवा अन्य कोणत्या न्यायालयाला अधिकारता वापरता येणार नाही अशी तरतूद संसदेला करण्याचा अधिकार आहे. आपण पाहिलं होतं 262 मध्ये संसदेला तरतूद करता येते आणि 262 मध्ये सर्वोच्च न्यायालयाला इतर कोणत्याही न्यायालयाला अधिकार दिलेला नाही याबद्दल. म्हणून हे विधानसुद्धा बरोबर आहे. हे 262 2 मधला आहे उपकलम. त्यानंतर तिसरं बघा, पाणी तंटा अधिनियमानुसार केंद्र शासनाला अशा कोणत्याही तंट्याच्या निर्णयाकरिता लवाद स्थापन करण्याचा अधिकार. आताच पाहिलं आपण, न्यायाधिकरण लवाद कोण स्थापन करते? केंद्र सरकार. म्हणून याचं तिन्ही बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर आहे वरीलपैकी कोणतेही नाही, कारण असत्य विचारलेलं आहे, असत्य कोणतेही नाही. त्यानंतर बघा, यानंतर आपल्याला निर्वाचन आयोग म्हणजे काय, निवडणूक आयोगावर प्रश्न आहे, कोणत्या कलमात आहे? तर तुम्हाला माहीत आहे 324 मध्ये आहे. आपण 324 ते 29 पाहिलेला आहे. भाग किती? तर भाग 15. आणि पर्यायामध्ये 368 आहे. ते कशासंबंधी आहे? घटना दुरुस्ती करण्याची पद्धत. 256 पाहिलेला आहे आपण, की घटक राज्याला निर्देश देण्याचा केंद्र शासनाचा अधिकार. हे रिपीट आहे, आलेला होता आपल्याला 256 डायरेक्ट विचारलं. आणि कलम 150 कशासंबंधी आहे? कलम 148 ते 51 मध्ये काय कॅग आहे ना, कॅग संबंधी आहे. म्हणजे याच्यात नमुने संबंधी आहे कलम 150, लेखी कोणत्या नमुन्यात ठेवायची त्या संबंधी. त्यानंतर बघा, एक लक्षात ठेव जा, भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत? VS रमादेवी. हे आलतं आपल्याला कंबाईंडला, ते तुम्ही ॲड करून घ्यायचा. त्यानंतर बघा, पुन्हा आलेला आहे देशातील निवडणूक व्यवस्थेसंबंधी तरतूद 324 ते 329 भाग 15. त्यानंतर लक्षात घ्या, कंबाईंडला आलता एप्रिल 2023ला निवडणूक आयोगाची कर्तव्य कोणत्या कलमात आहे? तर भाग, इथं कलम 2 कॉलम कॉमन होतं 324. इथं भागावर प्रश्न होता, तर भाग किती आहे? 15. लक्षात ठेव जा. त्यानंतर बघा, भारतात संसद व राज्य विधानमंडळाच्या निवडणुका कोणाद्वारे आयोजित होतात? तर आपण पाहिलं होतं संसद, राज्य विधानमंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती कोण घेते? तर केंद्रीय निवडणूक आयोग. लक्षात घ्या. आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण स्थानिक संस्था याच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेते. फरक लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, राज्य वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमात आहे? तर कलम 280 मध्ये आहे. हे लक्षात ठेवा. 324 निवडणूक आयोग, 224 उच्च न्यायालयामध्ये वाचतो. 380 मध्ये आपण काही वाचलेलं नाही. 380 इम्पॉर्टंट नाही आहे म्हणून. त्यानंतर बघा, आपल्याला प्रश्न आला होता, राज्यसेवा मेंदूवा 22ला आलता. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात. विधान बरोबर आहे. राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. हे विधान बरोबर आहे, कारण की 6 ते 62 वर्ष. राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष वयाच्या 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकते. विधान चूक आहे, कारण की 62 वर्ष पाहिजे ना. आणि हे जे केंद्रीय निवडणूक आयोग केंद्रीय म्हणजे UPSC म्हटलं तर तिथं 6 ते 65 आहे. राज्य लोकसेवा आयोग म्हटलं 6 ते 62 आहे. आणि एक लक्षात ठेवा, लिहून घ्या तुम्ही, जे राज्य लोकसेवा आयोग आहे याचं जे सेवानिवृत्ती वय आहे 62 आहे ना, ते पूर्वी 60 होतं. 60 वरून 62 करण्यात आलं. ते 41वी घटना दुरुस्ती 1976 लिहिजा. 41वी घटना दुरुस्ती जास्त वाचत नाही आपण, परंतु 60 वरून 62 याच्यावर 3-4 वेळा रिपीट क्वेश्चन आहे, तुम्ही पाहून घ्यायचा. 21,000 मध्ये 6 ते 62 वर्ष केले. 41वी घटना 1976. राज्यपाल सदस्यांना पदावरून दूर करू शकतात. आपण पाहिलेलं आहे की राज्यपाल पदावरून दूर करू शकत नाही, फक्त नियुक्ती करू शकते. म्हणून इथं राष्ट्रपती पाहतं. म्हणजे उत्तर काय राहील माहीत आहे का? कड चुकीचं आहे, म्हणजे अ ब बरोबर आहे.
त्यानंतर बघा भारतीय निवडणूक आयोग हे एक स्थायी संवैधानिक संस्था आहे. हे विधान इथं आयोग विचारलं कोणता आहे तर पहिलं बरोबर आहे, कारण की घटनात्मक संस्था आहे नाही, कायमस्वरूपी आयोग आहे तो. हे विधान बरोबर आहे. निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी आपण पाहिलेलं आहे, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर बघा चौथं सेंटेन्स वाचतो, मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करतात, हे सुद्धा बरोबर आहे, आपण पाहिलेलं आहे. मुख्य निवडणूक तिसरं काऊन चुकीचं आहे बघा, 16 ऑक्टोबर 1990 रोजी पहिल्यांदा 2 अतिरिक्त आयुक्त भारतीय निवडणूक आयोगात नेमण्यात आले. हे विधान चूक काऊन आहे माहीत आहे का? इथं तुम्हाला एक प्रश्न बघा, इथं नाही का डायरेक्ट उत्तर सांगतो, पुढच्या प्रश्नामध्ये डिटेल सांगतो. बघा इथं काय होतं, 16 ऑक्टोबर 1989 रोजी पहिल्यांदा नाही का 2 अतिरिक्त आयुक्त स्थापन करण्यात आले होते. इथं लिहिजा 16 ऑक्टोबर 1989 पाय होता. मी तुम्हाला सांगतो पुढच्या प्रश्नामध्ये डिटेल. बघा आलेला आहे टॅक्स सिस्टम भारतीय निवडणूक संबंधी. तर 1950 मध्ये स्थापना झाल्यापासून 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत निवडणूक आयोग 1 सदस्य होता. हे विधान बरोबर आहे. बघा जेव्हा स्थापना झाली ती ना ते 1950 ते 1989 तुम्ही लिहिजा 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत 1 सदस्य होता, असं लिहूजा तुम्ही 1 सदस्य. त्यानंतर 16 ऑक्टोबर 1989 पासून 16 ऑक्टोबर 1989 पासून तो बहुसदस्य होता, म्हणजे 2 सदस्य वाढले. आता ते पुढच्या प्रश्नात होतं ना आपलं, तिथं 90 दिलं होतं, ते चुकीचं होतं. त्यानंतर बघा जानेवारी 1990 ते 1993 या दरम्यान पुन्हा 1 सदस्य होता. हे तारीख पहा आपल्याला विचारलेली आहे. आणि जानेवारी 1990 ते 1993 पर्यंत, म्हणजे किती 93 ऑक्टोबर 1993 पर्यंत. आणि ऑक्टोबर 1993 पासून ते पुन्हा बहुसदस्य झाला. बहुसदस्य म्हणजे पहिले कसं होतं, एकच होता, मग त्याच्यात 2 वाढण्यात आलं. घटनेत तरतूद काय, फक्त 1 सदस्य, 1 मुख्य निवडणूक आयुक्त, अन्य निवडणूक आयुक्त तरतूद कोण म्हणजे किती असलं पाहिजे हे राष्ट्रपती ठरवणार असं म्हटलेलं आहे घटनेत. पण मग त्यानंतर कायदा करून 2 सदस्य वाढवण्यात आले होते. पहिला होता 1 सदस्य, ते कुठपर्यंत होतं 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत घटनेपासून. मग 16 ऑक्टोबर 1989 चेंज केलं, बहुसदस्य केलं. मग त्यानंतर जानेवारी 1990 ते 1993 पर्यंत पुन्हा काय झालं, 1 सदस्य झाला. आणि 93 ऑक्टोबर 1993 पासून बहुसदस्य, म्हणजे ऑक्टोबर 1993 पासून आता ते बहुसदस्य आहे. तर चला आता प्रश्नावर या. 1950 मध्ये स्थापन झाल्यापासून 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत निवडणूक 1 सदस्य होता. विधान बरोबर आहे. निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि वेळोवेळी राष्ट्रपती वाटतील तेवढे इतर निवडणूक आयुक्त म्हणून मिळून बनला जाईल. हे विधान बरोबर आहे, आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा जानेवारी 1990 ते ऑक्टोबर 1993 या कालावधीत निवडणूक आयोग हा 1 सदस्य होता म्हणते. तर विधान बरोबर राहील, कारण की 1 सदस्य होता. चौथं काऊन चुकीचं आहे, तिथं पाहतं ऑक्टोबर 1993 पासून तर आस्थागत निवडणूक आयोग हा बहुसदस्य असून केंद्रीय निवडणूक 3 निवडणूक आयुक्त आहे. इथं बरंच चूक दिलं बघा. ऑक्टोबर 1989 पासून आस्थागत म्हणजे आत्ता बी नाही, तर आत्ता आपल्याला माहीत आहे आत्ता किती आहे, तर 3 सदस्य असतात ना, म्हणून विधान चूक राहील. परंतु आपल्याला हे विधान बरोबर आहे, परंतु ऑक्टोबर 1993 चुकीचं, तिथं 93 पाहता, लक्षात ठेवा. हे तुम्हाला पाहिलेलं आहे, तुम्ही लिहून घ्या एकदा, आणि तो तुम्हाला ते कळून जाईल. याच्यावर बरेच प्रश्न आपल्याला आलेले आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेत नाही म्हणत्या. प्रश्न कसा आहे, उलटा आहे. निवडणुका घेत नाहीत, मग याच्या निवडणुका कोण घेत असते, तर फक्त राज्य निवडणूक आयोग. बाकी सब एलिमेंट, बाकी सब चुकीचे आहे. भारतीय निर्वाचन आयोग, घटक राज्य शासन, केंद्र शासन हे सर्व चुकीचे आहे. म्हणून याचं उत्तर काय पाहिजे माहिती आहे का, बड चुकीचे, कारण की फक्त बरोबर आहे राज्य निवडणुका. आपण पाहिलं होतं नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोण घेते, तर राज्य निवडणुका.
त्यानंतर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एप्रिल 1994ची आपण पाहिलं होतं, 26 एप्रिल 1994. त्यानंतर 2 नंबरचा काउंट चुकीचा आहे. राज्य निवडणूक आयोग राज्य विधानसभेच्या निवडणुका घेत नसते, त्यामुळे ती विधान चूक आहे. ते कोण घेत असते? केंद्रीय स्थानिक स्वराज्याच्या घेते. त्यानंतर वित्त आयोग बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना केली आहे. विधान बरोबर आहे. 13वा वित्त आयोग कोण होते? हे विधान चूक आहे. याने बी.के. चतुर्वेदी दिलेलं आहे. इथं कोण होतं? ते विजय केळकर होते. त्यानंतर वित्त आयोग अध्यक्षाव्यतिरिक्त 5 सदस्य असतात. हे विधान चूक आहे. 5 सदस्य असतात एकूण, अध्यक्ष धरून असतात. लक्षात ठेवा, 1 आणि 4 याची पुनर्नियुक्ती होऊ शकते. त्यानंतर पहा, जोड्या लावत आलता आपल्याला ॲग्री 2012ला. निर्वाचन आयोग कलम 324, संघ आयोग 315, वित्त आयोग 280, सर्वोच्च न्यायालय 124. हे पाहून घ्या. त्यानंतर आणीबाणीवर बघा, राष्ट्रपती जर वाटले युद्ध, बाह्य आक्रमण आणि सशस्त्र उठावामुळे 3 कारणावर राष्ट्रीय आणीबाणी लागू होते. इथं प्रश्नात बघा, युद्ध, बाह्य आक्रमण आणि सशस्त्र उठाव. भारताच्या काही प्रदेशात सुरक्षितेला भयंकर धोका निर्माण झाला आहे, तर राज्यघटनेच्या कलम 352 नुसार संपूर्ण भारतात किंवा भारताच्या काही भागात आणीबाणी जाहीर करू शकते. राष्ट्रीय आणीबाणीवर बोलत आहे कलम 352, आणि बाकी कलमसुद्धा पर्यायामध्ये तुम्हाला माहीत आहे काही इतके इफेक्टिव्ह नव्हते. 352 महत्त्वाचा आहे. 123 वटहुकूम आहे राष्ट्रपतीचा. 72 मध्ये दयेचा अधिकार आहे. त्यानंतर बघा, 352 आणि 356 हे पेक्षा कसे वेगळे आहे याबद्दल विचारले, यांच्यातला फरक. तर बघा, पहिलं सेंटेन्स, राष्ट्रीय आणीबाणीच्या संसदीय मान्यता 1 महिन्यात मिळणे आवश्यक असते. आपण पाहिलं होतं राष्ट्रीय आणीबाणीला 1 महिन्याची, बाकी दोन्ही आणीबाणी जी आहे राज्य आणीबाणी किंवा आर्थिक आणीबाणी याला 2 महिन्याची. तर विधान काय राहील? बरोबर राहील. 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे राष्ट्रपती. त्यानंतर अनुच्छेद 352 खाली आणीबाणीस मान्यते संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यक असते, तर राष्ट्रपती राजवटी केवळ साध्या बहुमताची गरज असते. आपण पाहिलेलं होतं की राष्ट्रीय आणीबाणीस विशेष बहुमताची गरज असते आणि बाकीच्या दोन्ही आणीबाणीस साध्या बहुमताची. विधानसुद्धा बरोबर आहे. त्यानंतर बघा, राष्ट्रीय आणीबाणी ही राष्ट्रीय आणीबाणी ही दर 6 महिन्यासाठी संसदीय मान्यतेच्या अटीवर कितीही काळ चालू राहू शकते म्हणते. हे विधान बरोबर आहे. दर 6 महिन्याने आणि त्याचा मॅक्झिमम कालावधी मेन्शन नाही आहे, असा तो किती राहू शकतो. पण तो राष्ट्रपती राजवटीचा कमाल कालावधी 1 वर्षाचा असतो. हे विधान चूक आहे. तिथं 3 वर्षे पाहता, 3 वर्ष असते राष्ट्रपतीचा, म्हणून चुकीचं आहे. म्हणजे सेंटेन्स चुकीचं आहे, तुम्ही नोट डाऊन करा. त्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत सशस्त्र बंड हा शब्द कधी जोडण्यात आला? तर 44वी घटना दुरुस्ती, लक्षात ठेवा, 1978ची जनता सरकारने केली होती. अंतर्गत अशांतताऐवजी सशस्त्र बंड शब्द वापरला. बरेच प्रश्न आहे, तुम्ही एकदा पाहून घ्या 21,000. त्यानंतर आलेला आहे बघा, भारतीय राज्यघटनेतील 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संबंधी आहे. विधान बरोबर आहे. भाग 18 मध्ये आहे, जर्मन करून घेतलेली आहे तरतूद. भारतीय राज्यघटनेच्या कलम 356 राज्य आणीबाणी म्हणजे राष्ट्रपती राजवट संबंधी आहे. हे बरोबर आहे. तिसरं चुकीचं आहे. 360 हे वित्तीय आणीबाणी संबंधी आहे. 352 राष्ट्रीय आणीबाणी संबंधी आहे, म्हणून फक्त याचं बरोबर आहे. त्यानंतर बघा, चुकीची तरतूद विचारली इकडे, राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट याच्यातला फरक विचारला आहे. दुसऱ्यांदा प्रश्न आहे बघा, कॉपी. इथं 1 महिन्याच्या आत संसदेची मान्यता पाहिजे का राष्ट्रीय आणीबाणी? हो. मागचा प्रश्न रिपीट आहे बघा, 2 महिन्याच्या इकडं पाहिजे राष्ट्रपती. विधान बरोबर आहे. विशेष बहुमताने संसदीय मान्यता, हे विधान बरोबर आहे. इकडे साध्या बहुमताने, हे सुद्धा बरोबर आहे. तिचा कमाल अंमलात राहण्याचा कालावधी 20 आहे म्हणते. कोणाचा? राष्ट्रीय आणीबाणीचा कमाल कालावधी 20 आहे का? नाही. तो किती कालावधी आहे अशी सांगण्यात नाही आला, फक्त राष्ट्रपती राजवटीचा दिलेला आहे. तो किती? 3 वर्ष. म्हणून याचं काय पाहतो? उलट केले यांनी. लक्षात. तिसरं सेंटेन्स चुकीचं आहे. तिला मागे घेण्यासाठी लोकसभा ठराव मंजूर करू शकते आणि इकडे केवळ राष्ट्रपतीद्वारे मागे घेता येऊ शकते. विधान बरोबर आहे. लक्षात ठेवा, आपण डिटेलमध्ये घेऊ राष्ट्रीय आणीबाणी, परंतु आपल्या आपण जी माहिती सांगितली त्या आधारावर निघलं असतं, कारण की आपल्याला माहीत आहे राष्ट्रीय आणीबाणीचा कमाल कालावधी निश्चित नाही आहे. तो किती कालावधी राहू शकतो? राष्ट्रपती राजवट जे असते ती कमाल कालावधी 3 वर्षापर्यंत, परंतु दर 6 महिन्यांनी मान्यता द्यावी लागते दोघाला. त्यानंतर बघा,
आपल्याला कलम 300A जे आहे याच्यावर प्रश्न आहे, ते फार इम्पॉर्टंट आहे बघा. राज्यसेवा 2024ला आलेला आहे मेनला. मालमत्तेचा अधिकाराबाबत तरतूद विचारलेली आहे, कोणती विधान चूक आहे. तर 1978च्या 44व्या घटनादुरुस्तीने भारतीय घटनेत 19(1)(f) आणि कलम 31 घटनेतून वगळून मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आला. आपण पाहिलेला आहे कलम 31 कलम 19(1)(f) वगळण्यात आलं 44व्या घटने. आता मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क नाही आहे, आता कायदेशीर अधिकार आहे. तर दुसरं सेंटेन्स आता 44व्या घटनादुरुस्तीने अनुच्छेद 31(1) मधील तरतूद नव्याने निर्माण करण्यात आलेल्या अनुच्छेद 300A मध्ये टाकण्यात आली आहे. आपण पाहिलं होतं तिथून काढून कुठे टाकली 300A, आणि ते कितव्या भागात आहे तर भाग 12 प्रकरण 4, म्हणून ते तिसरं चुकीचं आहे बघा. भाग किती दिलेला आहे नी 21, ते विधान चूक राहील. आणि भाग प्रकरण 3 इथं सुद्धा चुकलेला आहे, भाग 12 प्रकरण 4 लिहून घ्या ते. त्यानंतर मालमत्तेचा अधिकार आता केवळ घटनात्मक किंवा वैधानिक न समजता तो मानवी अधिकार म्हणून समजण्या. आपण म्हटलं होतं घटनात्मक अधिकार आहे, त्यानंतर वैधानिक आहे, कायदेशीर आहे, त्यानंतर मानवी अधिकारसुद्धा आहे, फक्त मूलभूत अधिकार नाही आहे, हे एवढं लक्षात ठेवा. आणि घटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग नाही आता लक्षात ठेवा. एवढं आपण मगाशी सांगितलं होतं. याचं उत्तर आहे 3 नंबरचं चुकीचा. त्यानंतर बघा आपल्याला विचारलं होतं की भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद हे संवैधानिक अधिकार किंवा कायदेशीर अधिकार किंवा भाग 3च्या बाहेरील अधिकार याबाबत संबंधित आहे म्हणते. म्हणजे भाग 3च्या बाहेरील. आता तुम्हाला माहीत आहे भाग 3 कायच्या तिथे मूलभूत हक्क. मूलभूत हक्क कुठपर्यंत आहे 12 ते 35. तर ऑप्शनमध्ये बघा कलम 265 येणार का नाही, कारण की कर संबंधी आहे, केंद्र राज्य संबंधात येते आणि केंद्र संबंध येते भाग 11मध्ये 11-12मध्ये येते. त्यांनी अनुच्छेद 300 आत्ताच पाहिलं भाग किती 12. त्यानंतर अनुच्छेद 301 हे भाग 13मध्ये. आता 301 कायच्या संबंधी आहे आपण पाहिलेलं आहे, आंतरराज्य व्यापार वाणिज्यासंबंधी आहे लक्षात ठेवा. हे 301 आणि 300A हे दोघं सोबतच येत असते कधी आणि कलम 265 काय कर लावण्याचा अधिकार आहे, कोणत्याही कराची आकारणी किंवा वसुली कायद्याशिवाय केली जाणार नाही असं 265. म्हणून याचं उत्तर काय राहील तिन्ही बिन कायद्याबाहेरील, म्हणजे तिन्ही बिन नाही का बाहेरची आहे लक्षात ठेवा. त्यानंतर पुन्हा PSI मेंदवा 23ला आलेला आहे मालमत्तेचा. बघा कलम 301 आलं का मालमत्तेच्या हक्कासंबंधी विधान चूक आहे. इथं काय पाहतं कलम 300A. कलम 300A मालमत्तेचा हक्क हा कायदेशीर हक्क आहे परंतु मूलभूत हक्क नाही आहे. हे विधान बरोबर आहे, कारण की मूलभूत हक्क काढण्यात आला तो 44नं. त्यानंतर बघा केंद्रामध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार असताना 44वी घटनादुरुस्तीद्वारे कलम 300 राज्यघट समाविष्ट करण्यात आले. आता तुम्हाला माहीत आहे 44नं बरोबर आहे, परंतु इथं काँग्रेस पक्षाचं नव्हतं, जनता दल होता. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही पाहिला असं एक्सप्लेनेशनमध्ये पहा. याचं पाहा होतं जनता दल. याचं उत्तर काय राहील फक्त 1 आणि 3 चुकीचे विचारलं आहे म्हणून फक्त 2 बरोबर आहे, 1-3 चुकीचं आहे लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे 3 नंबर. त्यानंतर मूळ घटनेत संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकार होता, कोणत्या वर्षी व कोणत्या घटनादुरुस्तीने अधिकार मूलभूत वगळण्यात आला तर माहिती आहे 44 1978 लक्षात ठेवा. अशा पद्धतीने नाही का आपण याचे बरेच प्रश्न आहे, परंतु मोठा व्हिडिओ होते आणि आपण फक्त कलमावरचा बनवतो महत्त्वाचं देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु नुसतं कलम न घेता तुम्हाला काही माहिती देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा तुम्ही ते पाहून घ्या. मागचे जे कलमावरची व्हिडिओ होती ते सुद्धा असे डिटेल घेतलेले आहे मी, जेणेकरून तुमचा कलमावरचा प्रश्न सॉल्व झाला पाहिजे. येणाऱ्या एक्झाममध्ये जे काही कलमावर प्रश्न येईल तर शक्यता जास्त आहे की आपण जे शिकवत आहोत त्यामधले नक्कीच येऊ शकते. ते इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी म्हणून, ते तुम्हाला करायला पाहिजे. फक्त तुम्ही हे करून 21,000ची जोड द्यायची, तेव्हाच तुम्हाला ते आणखी चांगल्या प्रकारे समजणार आहे. कारण की त्यामध्ये खूप प्रश्न आहे, रिपीट जर प्रश्न आपण पाहिला तर ते प्रश्न आपला चांगला होत असते. यालाच म्हणत असतो आपण PIQ ॲनालिसिस. कारण की त्यानंतर आपण हे क्वेश्चन सेकंदात सॉल्व करतो ना कलमावरचे. आपल्याला माहीत राहते अरे हे कलम कोणता संबंधी आहे, 263 कशा संबंधी एलिमिनेट करत असतो दुसरं विचारलं तरी, आणि आपल्याला ते टाईम वाचून आपण मॅथ अँड रिजनिंगवर देऊ शकतो. हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर ही माझी आणि एक विनंती, ज्या व्यक्तींना विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ जर नक्कीच मनापासून आवडत असेल ना तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि खास करून कमेंट करत जा आपल्या व्हिडिओच्या खाली, जेणेकरून मलासुद्धा नाही का बरं वाटते आणि नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एनर्जी भेटते. हे लक्षात घ्या. नक्कीच कमेंट करा जर तुम्हाला ते व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच. आता यानंतर एक भाग 5ची
भाग 5 मध्ये आपण नक्की बाकीचे कलम कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि हे जे कलमावरची सिरीज आहे ते आपण संपण्याचा करू. भाग 5 किंवा भाग 6 मध्ये ते एंड होईल. तर चला तर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.